ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी द्वितीय दत्त अवतार. श्री नृसिंह सरस्वतींचे 12 वर्ष वास्तव्य होते. श्री क्षेत्र गाणगापूरला प्रयाण करताना त्यांनी जग उद्धारासाठी आपल्या अक्षय पादुका येथे ठेवल्या. त्यावर एक मंदिर यवन राजाने उभारले. समोरील घाट संत एकनाथ महाराजांनी बांधला, तर शक्तिपात योगी श्री गुळवणी महाराजांनी मंदिराभोवती प्रशस्त मंडप उभारला. हे मंदिर पूर्वाभिमुख असून देवांच्या पादुकांकडे तोंड केले असता गाभाऱ्यात उजव्या आणि डाव्या बाजूस असलेल्या द्वारांना उत्तरद्वार आणि दक्षिणद्वार म्हणतात. टेंबे स्वामींनी पूर्वाश्रमामध्ये श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची याच दक्षिण द्वाराजवळ एक रात्री दर्शन दिले होते. त्यामुळे या द्वाराचे महत्त्व प्रसिद्ध आहे. समोर कृष्णामाई उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर हे पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते तेव्हा ते पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिण दारातून बाहेर पडते. याला दक्षिण द्वार 16 असे म्हणतात. पर्जन्य काळात कृष्णामाईचे पाणी चढत चढत मंदिराजवळ येऊ लागते, जणू काही श्रीच्या दर्शनासाठी. कृष्णामाईचं येते त्यावेळी पाण्यास ओढ असल्याने प्रदक्षिणा मार्गात मजबूत बांबू आणि दोरांचे कुंपण घालून भक्तांच्या सुरक्षितेची काळजीही घेतली जाते. पाणी श्रींच्या मंदिराच्या कट्ट्याजवळ पोहोचू लागताच पुजारी मंडळी गर्भगृहाची तिन्ही द्वारे उघडून श्रींना पंचधातूच्या पादुका, फोटो, मुखोटे व इतर चल उपकरणांसह वरच्या बाजूस असलेल्या श्री नारायण स्वामींच्या म्हणजे येथे एरवी श्री पालखीत उत्सव मूर्ती असते, मंदिरात आणून पुढचे सर्व पूजोपचार येथे सुरू ठेवतात. श्रींच्या पादुकांवरील अभिषेकाचे पवित्र जल भाविकांना फक्त तीर्थप्राशन आणि प्रोक्षण यापुरतेच मिळत असल्याने देवांच्या पादुकावरून धोधो वाहत येणाऱ्या पाण्यात स्नान करून पवित्र होण्यासाठी लहान थोर भक्तांची एकच लगबग सुरू होते. या पवित्र जलात डुबकी मारून पवित्र होताना भक्तमंडळी आपल्या मनोकामना देवांना सांगतात आणि श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज श्री कृष्णामाईसह कल्पतरू होऊन त्या पूर्ण करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अशा तऱ्हेने पावसाळ्यात नदीला पूर येणे या नैसर्गिक घटनेचे रूपांतर भक्तीच्या महापुरात होते. हे या दक्षिणद्वार सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य. हा सोहळा काही तास सुरू राहतो, मात्र पाणी जास्त चढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते आणि मग सुरक्षितेसाठी कोणासही तिथे जाऊ दिले जात नाही. काही वर्षापूर्वी अगदी परीक्षेचा प्रसंग ओढवला त्यावेळी मंदिराचं काय तर संपूर्ण नृसिंहवाडी गाव पाण्याखाली गेलं होतं. परंतु तरीही धीर न सोडता पुजाऱ्यांनी गावातील सर्वच उंच इमारतीत राहणाऱ्या पुजाऱ्याकडे देवांना नेले आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले असताना एकाकीपणाने सर्व पूजोपचार हे सुरू ठेवले. धन्य ती पुजारी मंडळी. कृष्णामाईचा पूर ओसरतानाही अशी स्नानाची संधी पुन्हा मिळते. असा सोहळा प्रत्येक पावसाळ्यात एक दोनदा तरी होतो. स्नानानंतर काही भक्त मंडळी ते पाणी तांब्या बाटलीत भरून तीर्थ म्हणून घरी देखील नेतात. पाणी पूर्व ओसरल्यावर पुजारी मंडळी सर्व मंदिर स्वच्छ करतात आणि आणखी एक भक्ती सोहळा तिथे सुरू होतो, तो म्हणजे तुळशीच्या काड्याचा. श्रींच्या पादुका काही तास पाण्यात राहिल्या असल्यामुळे देवांना गारठा बांधू नये म्हणून पुजारी मंडळी प्रथम पादुकांना मिरपूड आणि साजूक तूप चोळतात. आपल्या घरी पावसाळ्यात भिजणे झाल्यावर सर्दी होऊ नये म्हणून आपली आई तुळशीचा काढा बनवून रात्री आपल्याला पाजत असे. त्याच भावनेने पुजारी मंडळी देखील देवांना बराच काळ पाण्यात राहावे लागल्याने त्यांनाही असाच त्रास होऊ नये म्हणून पुढचे सलग 7 दिवस विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरून शास्त्रोक्त रीतीने बनवलेला तुळशीचा काढा तयार करून त्यांचा नैवेद्य रात्री देवांना अर्पण करतात. त्यानंतर हा काढा लगोलग प्रसाद म्हणून भक्त मंडळींना वाटला जातो. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला थंडीचा त्रास होईल का
भक्ती साम्राज्यात मात्र अशा अनेक गोष्टी भक्तांकडून केल्या जातात आणि देवही लढिवाळपणे त्या गोड मानून घेतात. अर्थात हा काढा बत्ते भरभरून केला जातो हे वेगळे सांगायला नको. हा काढा नुसताच रुचकर नसून अत्यंत औषधी असल्यामुळे भाविक मंडळी तो प्राशन करून आपल्याबरोबर बाटलीमध्ये घेऊन जातात आणि वर्षभर त्याचा औषधाप्रमाणे उपयोग करतात. हे सर्व विधी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ थोरल्या स्वामी महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीने पार पाडले जातात. हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकंदरीत कृष्णामाईचे पाणी उत्तर द्वारातून देवांच्या पादुकावरून वाहून दक्षिण द्वाराकडे विपुल प्रमाणात बाहेर पडत असताना त्यात स्नान करून पावन होणे याला दक्षिण द्वार सोहळा असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.